हॅलो फ्रेंड्स, विदर्भातून डेली लाईफ विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे आणि आता थोडं फ्लॉवरिंग झाडांची कमी झालेली आहे. तर त्यामध्ये आपण ॲग्लोनिमासारखे जर झाडं लावले किंवा कोलियससारखे झाडं लावले तर ते म्हणजे फ्लावरसारखेच दिसतात. त्याची पानं छान रंगीबेरंगी असल्यामुळे ते आपल्या गार्डनमध्ये लूक छान दिसतं त्याचं. तर हे बघा आणि माझ्याकडे ॲग्लोनिमा हे 10-12 प्रकारचे आहे. तर हे बघा किती सुंदर रेड कलरचं आहे आणि हे लिपस्टिक ॲग्लोनिमा म्हणतात. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर याला 1-2 तासाचीच ऊन पाहिजे असते. अ, असंही म्हणता येणार नाही याला की आपण पूर्ण शेडेड एरियामध्येच ठेवायचं. याला ऊन पाहिजेच आहे. 1-2 तासाची ऊन असली की बस एवढं ऊन याला गरजेचं आहे. तर हे बघा ही मी पूर्ण एक रांग याची पूर्ण ॲग्लोनिमाचीच केली आहे. एक सारख्या 10 ते 12 कुंड्या असेल माझ्या आणि हे पण ॲग्लोनिमाचीच व्हेरायटी आहे आणि याचं म्हणजे आता याचा पिरियड आहे तो ग्रोथ करण्याचा. तर याच्या आपण हे काढून मुळापासून जर काढून याला आपण दुसऱ्या पॉटमध्ये लावले तर हे सहजरित्या लागू शकतं. आणि याची पानं पण बघा किती छान शेडिंग केल्यासारखे दिसून राहिले आहे. आणि याच्या व्हेरायट्या पण खूप येतात आणि माझे काही झाडं आता पाण्यामुळे खूप पाणी टाकलं जास्त झाल्यामुळे हिवाळ्यामध्ये काही खूप गेले आहे झाडं. आणि हे आहे पूर्ण हवर्तिया. आत्ताच मी याचं हवर्तियाचं म्हणजे पूर्ण एका कुंडीमधले सगळे डिवाईड केलेले आहे आणि त्याचा व्हिडिओ घ्यायला मी थोडंसं म्हणजे घेतला आहे, पण तो मी टाकलेला नाही आहे. याचं रिपोर्ट कसं केलं आहे ते टाकला नाही आहे, पण मी ते टाकेल तो व्हिडिओ. आणि हे बघा याचे एका कुंडीमध्ये खूप दाटल्यासारखे झाले होते, तर मी सगळे प्रत्येक अलग अलग कुंडीमध्ये केले आहे. आणि हे पूर्ण हवर्तियाचीच व्हेरायटी आहे. आणि तुम्ही बघा किती छान झेब्रा हवर्तिया म्हणतात त्याला. आणि याचे शेड कलर मध्ये बघा किती सुंदर दिसून राहिला आहे. आणि हे जे आहेत हे जी प्लांट आहे हे पण मी आता एक फरवरी मार्चमध्ये माझं पूर्ण गार्डनचं अजून काम झालेलंच नाही आहे. पूर्ण गार्डनचं काम होतच नाही. किती पण करा तुम्ही, पण ते गार्डनचं अपुरंच राहते. झेड प्लांटची आता याचा ग्रोईंग पिरियड आता आहे. हे हार्ट शेपमध्ये केलेलं आहे. आणि झेड प्लांट आता खूप त्याची ग्रोथ आता उन्हाळ्यामध्ये खूप ग्रोथ होतं. हे बॉलमध्ये केलेलं आहे हे 2. आणि याचे कटिंग करत राहावं लागतं. याला वरून असं प्रुनिंग करत राहिलं की याचा छान आकार सुंदर येतो. आणि मी बोन्सायच्या याच्यामध्ये करून राहिली आहे. बोन्साय रूप देत आहे त्याला. आणि हे सगळे झेड प्लांटची कटिंग आहेत. आणि हे सर्कलमध्ये याला झेड प्लांट असं आहे, त्याला जसं वाकवलं तसं हे वागतं. आणि याच्यामध्ये टोपियारी पण तुम्हाला पुष्कळ प्रकारची करता येतं. मला जास्त फारशी येत नाही. मी जे सोपी आहेत तर ते मी कधी टोपियारी केली की तुम्हाला तुमच्याशी शेअर करेल. आणि हे सगळे हवर्तिया आहे. हे मदर प्लांट आहे आणि आताच तुम्हाला याचे बेबी प्लांट सगळे दाखवले मी तुम्हाला. आणि हे आहे स्नेक प्लांट आणि याचे पण मला रिपोर्ट करायचं आहे. मी तुम्हाला दाखवेल जेव्हा रिपोर्ट करेल तेव्हा. आणि हे आहे कॅक्टस. हे मी ऑनलाईन बोलवलं आणि अगदी छोटंसं बोलवलं होतं. त्याचे बघा हे 5-6 निघालेले आहे. आणि हे सकुलंट व्हेरायटीमध्ये जातं. याचं मला नाव नाही येत आहे. आणि हे पूर्ण सकुलंटमध्येच सकुलंट आहे. आणि हे काय ब्रह्मकमळ वगैरे याचं नाव आहे. मला सकुलंटची जास्त नावं माहिती नाही आहे. आणि पण इतके छान झालं आहे. आणि हे पूर्ण आता शेडेड एरियामध्ये पाहिजे आहे. तर मी माझ्याकडे एक पेरूचं झाड आहे, त्या झाडाखाली मी हे सर्व ठेवलेले आहे. आणि हे मी पानांपासून पण ग्रोथ केलेले आहे. तर तुम्हाला हे पानांपासून कसं केलं ना तर हे पण दाखवेल. सर्व व्हिडिओ घेतलेले आहे, पण मला वेळ मिळत नाही आहे कधी म्हणजे टाकायचा. हे बघा एक याचं पान जरी आपण लावलं ना तरी पण याला छान असं म्हणजे याच्यापासून दुसरे नवीन झाडं तयार होतात. हे बघा हे सगळं पानांपासून हे केलेलं आहे. आणि ह्या पेरूच्या झाडाचा इतका कचरा खाली पडतो ना ते पूर्ण झाडांमध्ये आलेला आहे. आणि हे आहे मनी प्लॅन्टचं.
मनी प्लॅन्ट इतके छान बुशी झालेले आहेत. याला पण मी सर्कलमध्ये हे केलेलं आहे, आकार दिलेला आहे. तर बघा किती सुंदर आकार दिसतो आहे याचा. आणि हे मी एक काय म्हणते त्याला, एक ती मॉस्ट्रिक लावून त्याला त्याच्यावर मनी प्लॅन्ट चढवलेला आहे. आणि मी माझ्याकडे जी आता शेवंती होती, हिवाळ्यामध्ये आपण भरपूर आनंद घेतला शेवंतीचा, तर त्याची आता फुलं पूर्ण कट करून आता ह्या सगळ्या 150-200 कुंड्या आहे त्या मी झाडाच्या खाली ठेवलेल्या आहेत. आणि हे आहे माझं मधुकामिनी. आणि मधुकामिनीचं बघा याला बी आलेलं आहे. आणि मी हे ना आता पहिल्यांदाच बघून राहिली आहे. याचा बार पण आलेला आहे. आणि हे बी आता 2-3च मी ठेवलेलं आहे. हे कसं तर आता याच्यापासून मी बघेल कसं याचं रोप निघतं की नाही निघत म्हणून. आता हे लावून बघणार आणि करेल, मग याचं सांगेल तसं तुम्हाला मी, तसं अपडेट देईल मी तुम्हाला. आणि हे जास्वंदाचं आहे. किती बघा किती छान बुशी झालेलं आहे. मी याचं प्रुनिंग करत असते, तर त्याच्यामुळे खूप बुशी होऊन जातात झाडं. कळ्या बघा किती साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. आणि हे आहे झेड प्लांट. आणि याचं हे बोन्साय झेड प्लांट आहे, बोन्साय केलं होतं. आणि हे आहे फायकस जे आहे, याला अमेरिकन वर्ड पण म्हणतात. आणि हे फायकसची व्हरायटी आहे. याला पण हे मी बोन्सायमध्ये केलं आहे. प्रुनिंग करत राहते म्हणजे आकार छान येतो झाडांना. मला आता हे दुसऱ्या एका याच्यामध्ये म्हणजे सिरेमिक पॉटमध्ये शिफ्ट करायचं आहे. आणि ही अरेलियाची व्हरायटी आहे. आणि हे आहे काय म्हणतं बोगनवेला आहे. याचं थोडं माझ्या हाताने आता एक खूप मोठी चूक झाली आहे. मी काय केलं, याचं प्रुनिंग हार्ड प्रुनिंग करून टाकलं पूर्ण बोगनवेलला, तर त्याच्यामुळे फ्लॉवर खूप कमी आले आहे. याचं सप्टेंबर महिन्यात हार्ड प्रुनिंग होतं आणि आता त्याला सॉफ्ट प्रुनिंग करायला पाहिजे होतं, तर मी ते हार्ड प्रुनिंग केलं. पण म्हणजे जेवढे फुलं यायचे तर तेवढे फार कमी लागलेले आहे. पण तशा बऱ्याच प्रमाणात फुलं आहेत, पण माझ्या दृष्टीने फारच कमी आहे. जसं तुम्ही आता हिवाळ्यामध्ये बघितलं होतं त्यापेक्षा खूप कमी आहे. आणि हे आहे गुलाब. आणि हे गुलाब माझ्याकडचे सगळे कोणते म्हणतात त्याला, काश्मीरी गुलाब म्हणतात, तर ते आहे. त्याला फुलं खूप येतात काश्मीरी गुलाबाला. हे बघा हे बोगनविला इतके मी खूप हार्ड प्रुनिंग केल्यामुळे झाड अगदी छोटं होऊन गेलं, पण त्यालाही इतका बहर आलेला आहे. आणि तुम्ही फुलं बघू शकता किती छान हे झालेलं आहे. गुलाब पण इतके छान फुललेले आहे. आणि हे सर्व गुलाब माझ्याकडे काश्मीरी गुलाब मी याच्यासाठी लावते आहे, कारण याच्यामध्ये फुलं खूप येतात ह्या गुलाबाला, म्हणून मी ते म्हणजे तेच काश्मीरी गुलाब लावण्याचा प्रयत्न करते. हे सगळे स्नेक प्लांट आहे.